राज्यातील कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होणार आहे। मागील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। कोकणातील आंबा काजू उत्पादकांना शेतकऱ्यांना 15 दिवसांमध्ये नुकसान भरपाई मिळणार। 426 कोटींची मदत मंजूर करण्यात आली। कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव तुम्हाला कसं बघता येणार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। आता शाळेतच प्रमाणपत्र दाखले मिळणार, शिबिर आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले। आपले सरकार सेवा केंद्र महसूल विभाग तुमच्या शाळेत पोहोचणार। शेतकरी मृग बहार फळपीक विमा योजनेपासून राहणार आता वंचित। वर्धा जिल्ह्यातील 5 मंडळामध्ये अतिवृष्टी, मागील 24 तासात सरासरी 23 मिलीमीटर एवढा पाऊस पडला। कर्जमाफीसाठी हजारो शेतकरी पात्र, परंतु अद्यापही 170 पात्र शेतकरी ॲग्रिस्टेक नोंदणीपासून दूरच आहेत। हिंगोली जिल्ह्यातील अपडेट। कडक निकषामुळे अनेक लाडक्या बहिणीचे अनुदान रखडले आहे। खरीप हंगाम विस्कळीत, अन्नधान्य उत्पादनामध्ये घटींची शक्यता, पावसाने दांडी मारल्याचा परिणाम। आजपासून देशामध्ये झाले मोठे बदल। LPG, पेट्रोल आणि आधार कार्ड संबंधी नवीन नियम लागू करण्यात आले। ते नियम आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। जूनमध्ये पावसांची 39% तूट, जुलैच्या पावसांकडे लक्ष। HSRPला आता मुदतवाढ नाही, आजपासून 1000 रुपयांचा दंड। RTO कडून होणार आता थेट कारवाई। 1.5 लाख वाहने HSRP नंबर प्लेट विना। कर्जमाफीसाठी 2 लाख खात्यांची माहिती आता अपलोड करण्यात आली। पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार। कर्जमाफी अंतिम टप्प्यामध्ये आहे। 28 जूनला पात्र कर्जदार खातेधारकांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट। जून महिन्यामध्येच मान्सूनचा ब्रेक, जिल्ह्यामध्ये पावसांची तब्बल 20% तूट। जुलैत देखील कमी पाऊस पडणार। एल निनोचा प्रारंभी म्हणजेच की सुरुवाती परिणाम। अकोला जिल्ह्यातील 3 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली। आडगावमध्ये सर्वाधिक म्हणजेच की 99 मिमी पाऊस। इयर टॅग नाही, पशुधन खरेदी विक्रीमध्ये अडचण येणार। पशुधनाची अचूक ओळख आहे, डिजिटल नोंदणी अधिक प्रभावी होणार आहे। लाडकी बहीण EKYC सुरू करावी, जिल्हा परिवीक्षा अधिकारी गजानन पडगड यांना निवेदन देताना रुपेश वलके। कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव कसं पाहायचं, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या 2ऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी पात्र ठरलेले लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँका, विकास संस्था, आपले सरकार सेवा केंद्र तसेच ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। आणि यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नावाची पडताळणी करता येईल अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली। आणि त्यासोबतच आपल्या YouTube चॅनलवर संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। खतांच्या दरवाढीचा फटका, धान उत्पादक आर्थिक संकटामध्ये, हमीभाव केवळ 71 रुपये। शासनाच्या धोरणावर शेतकऱ्यांचा संताप, हमीभावामध्ये वाढ करून थकीत रक्कम द्यावी अशी मागणी बळीराजाने म्हणजे शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे। 56,969 बँक खाती अपलोड करण्यात आली। उर्वरित शेतकऱ्यांचे काय? कर्जमुक्ती योजनेवर संभ्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, जिल्हा बँक व ग्रामीण बँकेचेच आकडेवारी समोर। परभणी जिल्ह्यातील अपडेट। पगार मिळतो 25,000 रुपये, मग कसा मिळेल कर्जमाफीचा लाभ? कर्जमाफी 2026 अटी निकषांचे करणार आता पालन।
लाडक्या बहिणीचे बँक खाते आता फुल होणार. आता थेट 3,000 रुपये. मोठी अपडेट समोर आली. महिलांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार. म्हणजेच की आता जून महिना संपला असून जुलै महिना सुरू झाला आहे आणि जून महिना संपलेला असून देखील लाडक्या बहिणींना त्या महिन्याचा लाभ मिळालेला नाही. म्हणूनच मार्च आणि एप्रिल महिन्याप्रमाणेच यावेळी देखील जून आणि जुलै महिन्याचे एकूण 3,000 रुपये महिलांना एकत्रित दिले जाणार का असे विचारले जात आहे. आणि सूत्रांच्या माहितीनुसार जून महिन्याचे पैसे जुलै महिन्याच्या 12 ते 15 तारखेपर्यंत म्हणजेच की 15 जुलैपर्यंत दिले जातील. हा फक्त अंदाज आहे. याबाबत राज्य सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तर जुलै महिन्याचे पैशांबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आली नाही. म्हणजेच की जून आणि जुलै महिन्याचे पैसे महिलांना एकत्रित मिळणार की नाही याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. सध्या तरी फक्त जून महिन्यांचेच पैसे दिले जातील असे सांगितले जात आहे. 15 जुलै दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये जमा होतील. मतदार पडताळणी सुरू आहे. नाव दुबार असेल तर आता होईल रद्द. 30 जूनपासून मोहिमेला झाला आहे प्रारंभ. मराठवाड्यात 10 महिन्यामध्ये 65,030 कुणबी जात प्रमाणपत्रांचे यशस्वीरित्या वितरित. समितीकडून आढावा. प्रलंबित प्रकरणे देखील निकाली लागतील. मुंबईसह कोकणाला 4 दिवस ऑरेंज अलर्ट. ऑरेंज अलर्ट कुठे आणि कधी? म्हणजेच की 2 जुलै म्हणजेच की आज मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली. 3 जुलै मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी त्यासोबतच सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा. 4 जुलै मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर. 5 जुलै मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कर्जमाफी लांबल्याने जिल्ह्यामध्ये पीक कर्जांचे वाटप संत गतीने. 266.43 कोटींचे पीक कर्ज वाटप. कर्जमाफीला जुलैचा दुसरा आठवडा उजडणार. 1.5 जिल्ह्यातील अपडेट. पडीक जमिनीवर रोजगार फुलणार. महिला बचत गटांना जागा मिळणार. 1 रुपया दराने भाडेपट्ट्याने मिळेल जमीन. ग्रामसंघांना योजनेचा होईल लाभ. अंगणवाडी सेविकांना निवडणूक कामांची सक्ती करू नका. उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन देताना देवराव चवळे यांच्यासह अंगणवाडी सेविका. शालेय साहित्यांमध्ये 20 ते 25% दरवाढ झाली. बजेट कोलमडले. पहिली मुलगी असलेल्या गर्भवतींचे आता होणार ट्रॅकिंग. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी उपाययोजना. 9 महिने करणार पाठपुरावा. शेतकऱ्यांचे 10.5 कोटी सरकारी विहिरीमध्ये कामे पूर्ण. अनुदान मिळेना. कोल्हापुरात मनरेगाचे 3 वर्षांपासून अनुदान थकीत. आजपासून नवीन फीबीजी रामजी सुरू. बारदानाचा तुटवडा दूर. अमळनेरमध्ये शासकीय ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली. प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. निवृत्तीनंतरचे मिटले आता टेन्शन. आता एका अर्जावर कर्मचाऱ्यांना पेन्शन. 1 जुलैपासून नमुना 5A लागू करण्यात आले. निवृत्ती वेतन प्रक्रियेवर दप्तर दिरंगाईला आता बसणार लगाम. जुलै महिन्यामध्ये राशन दुकानामध्ये रॉकेल म्हणजेच की केरोसिन उपलब्धतेनुसार होणार आता वाटप. सोयगाव तालुक्यामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा. इंधन टंचाईमुळे शेतींचे कामे ठप्प. पेट्रोल पंपावर इंधनाची कृत्रिम टंचाई. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्जांचे आवाहन. फलो उत्पादन योजनेसाठी शेतकऱ्यांना अनुदान. प्रथम अर्ज प्रथम लाभ तत्वावर निवड. सरकार म्हणते कर्जमाफी. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा. म्हणजेच की 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना बळ मिळत आहे. हवामान बदल, पीक विमा आणि आधुनिक शेतीवर भर. केळी पीक विम्यामध्ये मोठा घोटाळा. जळगावातील 48 CSC चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 164 कोटींची बचत झाली. जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ? म्हणजेच की कर्जमाफी लाभार्थी याद्या गावागावात लागणार आहेत. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश SMS पाठवून देखील माहिती दिली जाणार आहे. कर्जमाफी घेताय. झेडपीने काढली कुंडली. यवतमाळ जिल्ह्यातील 18,000वर कर्मचारी मुकणार. कोणाला बसणार योजनेतील निकषांचा फटका? बघूयात पुढील व्हिडिओमध्ये.
वेळेत जन्म मृत्यूंची नोंद करा, अन्यथा झेडपीच्या चक्रा मारा. जन्म मृत्यूंची नोंद वेळीच करण्याकडे होत आहे नागरिकांचे दुर्लक्ष. कौटुंबिक वाटणीची जमीन मोजणी आता 200 रुपये, तीही महिनाभरामध्ये. शुल्क झाले निश्चित. मोजणीसाठी 90 आणि 30 दिवसांची दिली नवीन कालावधी. रेल्वेमधील फुकट्यांना आता दुप्पट दंड, प्रवाशांना त्रास दिल्यास तुरुंगवास. अंमलबजावणी झाली सुरू. केंद्र सरकारच्या जनविश्वास कायदा 2026 अंतर्गत महत्त्वाचे बदल. मतदार पडताळणी आता 30 जुलैपर्यंत होईल.